आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसं स्नोई दाखव ना. स्वागत आहे. आज आमच्या स्नोईच्या होणार आहे टकलू. आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघते आणि आज स्नोईचे आम्ही केस काढणार आहोत, तर तोच कार्यक्रम आहे घरी. हे ना मग हाय कर. हाय हाय फोटो काढायला. ए बाबू टकलू होणार. चला हसते. आज मस्त नाश्ता आहे. बोंबील, अंड आणि इकडे आहे कोलंबीची भाजी. ओलू ओलू देत ना तुला. ओलू गोलू. स्नोईची नवीन भाषा. देतोय तो, सोलून देतोय तुला. देतोय तो. ओलू गुलू नको ना. आलू गुलू ओलू गुलू. ते बघ ते बघ काका देतोय बघ. आम्ही ऑलमोस्ट 15-20 दिवस झाले असतील ना. एवढा पप्पांना एक्झॅक्ट पाठ आहेत, माहिती आहेत सर. 21 दिवसांनी आज आम्ही आलो इथे सांगायला. बाबू नाही हात नाही लावायचा. आणि निवांत भाकरी. मज्जा आली. कोलंबीची भाजी पण भारी झाली, चटणी पण, अंड पण. नाही आलेलो आम्ही एकाच दिवसासाठी आलेलो ना. मी बोलली की आता फिरायला जायचंय, तर मग आलेलो. म्हणजे 2 आठवडे झाले. 2 आठवड्यांनी आलो. आधी एवढे यायचो की म्हणजे आठवड्यातले 3-4 दिवस इथे असायचो आणि 2-3 दिवसच तिकडे असं. पण आता जरा उलटं झालंय. जेव्हापासून शुभमची बदली झाली आता घरी जास्त राहायला लागतं आणि इथे कमी यायला होतं. त्याच्यामुळे आता असं 1 आठवडा जरी गेला तरी असं वाटतं अरे बापरे किती मोठा गॅप पडलाय. इथे देईल. इथे लगेच दे. इथे लगेच दे. सगळ्यांनी खेळवायला लावलंय. स्नोई कंटाळले. आमचं काही नावी येत नाही अजून आणि म्हणून माईने घेतलं इथे मसाला सगळा आपला गरम मसाला भाजायला. त्याच्यानंतर आता मसाला बनणार. मस्त सगळं काही भाजून घ्यायला लावलंय आणि मग मसाला दळायला मे बी माई उद्या किंवा परवा जाईल. बाबा काढू आहे. शेंडू कट होणार. टकलू होणार. टकलू होणार. डिंगी चिका डिंगी चिका डिंगी चिका डिंगी चिका. ये चेंडू कापली बाबूची. वाले वाले टिक्का लावला. क्लॅप क्लॅप क्लॅप. तुझी ही उडली ती का? हा मग फ्रेम मध्ये सगळ्यांचे ठेवायचे आहेत. अरे इथे थोडेसे एकच बट. तू नको काकू. मी स्वतःचे कापेन. हा येस एवढंच ओनली. येस ओनली वन.
झालं वा साऊल आणि तेल आहे तर ते पण करा. फोडून पण हा वा मस्त बाबू मस्त दिसतो बाबू मस्त नोईचा जायवा झालाय आता इथे थांबणार आहे. जा कैचे घेऊन या पटापट. जा लवकर 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 लवकर. शेंडी ए जा ए कैच्या इथेच कापू ए हिची पण करायची फ्रेम. ए जा लवकर. हे आधी हिची फ्रेम करायची आहे का कोणतं ए पाटील आले पाटील. काय कशी आहे तू पाटील कुठे चालला. मग काय करायला लावलाय. दोनची का सिंगलची. मम्मीने इथे मस्त चूल थापायला लावले. नवव्याचा प्रश्न आहे की याच्यावर टोप कुठे ठेवणार. काय वाटतंय तुला कुठे ठेवायचं टोप. चूल झाली ऑटोमॅटिक पेटेल ती आता आतून. गॅस कसा गॅसला काय असतं का विचार आईला ते ऑटोमॅटिक आता आतमधून असं आणि वरतून जुगाड इको फ्रेंडली. तो रबर तुटला रे दादा खेचू नको ना तू जास्त. आपण गाठ मारायला लागेल पण ती हलकी गाठ मार असं पडशील. शादिश तो आता आमच्या गोंडूला चमन 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 चमन. बाबू केस कुठे गेले केस कुठे गेले केस कुठे गेले तुझे केस कुठे गेले तुझे कुठे गेले भुर भुर गेले. तर हिचं काय बोलतात आता गरमीत स्नोईला एकदम भारी भारी वाटेल. आधी तर म्हणजे जितकं मला आठवतं आम्ही लहान होतो तेव्हा तसं उन्हाळ्यात तर करायचे सगळे टकलू कारण की एवढी गरमी. आता तर स्नोईला खूप मज्जा येणार आणि आपली चूल पण इथे सुकते. नवव्या इथे अगं आई लाकडं कुठे घालणार पण त्यात अजून थोडी बसकी झाले पण ठीक आहे. आता मी फिरत चाललोय 1 मिनिट काकूकडे कारण की तिकडे मस्त जांभळं वगैरे पण आहेत. सो आपण जांभळं खोडूया. आणि आंब्यांचं अपडेट काय आहे तर पप्पा बोलतात अजून एक 15 दिवस तरी जातील. 15 दिवस नाही सॉरी 20-25 दिवस जातील. मे महिन्याचे पण 15 दिवस जातील. त्यानंतर आंबा आंबा तोडतोयस. पण असं तोडायचं ते वेगळा तो कॉन्टेंट वेगळा असतो. त्याच्यावर किती छान व्हिडिओ होतो. पण हा एकही आंबा तोडून नाही देत. पडलेलेच एवढे असतात ना की भरपूर. हाय गाय स्नोई मी थकली. तुला आंबा दाखवू बाबू. हाय बघ हा बघ आंबा दिसला आंबा चंग आंबा. हात लाव अजून तुला माहिती नाही आंबा म्हणजे काय. स्नोईचा हा पहिला आंबा सीझन असणार आहे. आणि हे झाड कसलं माहिती आहे तुम्हाला. मी मे बी आधी सांगितलं आहे व्हिडिओत मला नाही आठवत. पण चंदनाचं लाल चंदन खूप रेअर झाड झालं तर 1 नंबर. असं काही शुभमला सांगत होते की सुट्टीसाठी इकडे आलं की असं दिवसभर फिरलं तर बरं वाटतं की बाबा दिवस गेलाय छान गेलाय सुट्टी होती. नुसतं घरात बसून राहिलं तसं वेस्ट दिवस घालवल्यासारखं वाटतं. स्नोई मी थकली. हे शुभ घे ना जड आहे ते. हा घे चल. कुठे आलो आपण. अरे बापरे बघ लगेच काकू गेली घरी आपल्या. भाऊ आला तर काहीतरी ती मला ओळख करून देते. उभे राहा इथे उभे राहा दोघं पण. आणि तुम्हीच तुमची ओळख करून द्या. अदिती आणि ते आमचे भाऊजी आहे. अरे हो भारी झाल्यात. सोडा
ते कॅच केलं तर ना, किती मोठी आहे ती, भारी झालं एकदम. ओ रागात आहे हा बैल. काकाने छान सूर्यफुलं लावल्यात, तर छान अशी तिच्या घराच्या इथून दिसतात. आम्ही बोलत चला एक राऊंड मारून येऊ. आणि भाऊजींना जरा आपली जागा दाखवत होतो, शेतं सॉरी, जी की आम्हाला पण नाही माहिती एक्झॅक्टली कोणती कोणती आपली आहेत. सनफ्लावरची वाडी बघितली फर्स्ट टाइम. वाव, हा लहानसच आहे पण सुंदर आहे काय. आणि हे जसं की आपलं खळ, जिथे की आपण उडवर असतो, झोडतो. भाऊजींच्या इकडे म्हणजे भाऊजी कोकणातले आहेत, त्यांच्याकडे खळ म्हणजे अंगण, असं काहीतरी नवीन नाही. ती आपल्याकडे खळ म्हणजे काय, ह्याला खळ बोलतात. सारवलंय ना, इथे भात झोडतात, त्याच्यानंतर असं उडवर असतात. आई कशी करते, आई आणि बाबा तसं. अरे वा, काय आहे, सूर्यफूल किती सुंदर आहे बघ. वाव शांग, किती सुंदर. ये टेकू, केश कुठे गेले बाबूचे. लहानसं शेत आहे पण त्यांनी मस्त लावलं आणि सुंदर दिसतं. आणि अगदी घराच्या समोरच इथे इतीचं घर हे. तुला तर दिसत असतील रोजच ओटीवरून. पण जवळून नाही कधी बघितले. येस, आता बघितलंस ना तू. अगं मम्मी काय करते, नेम तुझ्यावरच आहे. होय आंबा. का पण कशासाठी मम्मी काय करतेस, असे काय करते.